सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहे. नंबर 1, कोमट अक्रोड तेल डोळ्यांभोवती लावा. यामुळे काळी वर्तुळे येण्यापासून रोखण्यास मदत करते. त्याचा वापर डोळ्यांना आराम देतो. नंबर 2, लघवी रोखून ठेवल्याने अर्धांगवायूचा धोका वाढतो. नंबर 3, नेहमी 3 श्वासात पाणी प्या. यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग टाळता येतो. नंबर 4, भाकरी चावल्याने पाठदुखी टाळता येते. नंबर 5, दररोज सकाळी घर स्वच्छ केल्याने समृद्धी वाढते. नंबर 6, नखे कापा. यामुळे गरिबी टाळता येते. नंबर 7, भरपूर पाणी प्या. तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण होईल. नंबर 8, झोपण्यापूर्वी दूध प्या. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. नंबर 9, झोपताना कधीही खाऊ नका. यामुळे श्वसनाच्या समस्या वाढतात. नंबर 10, दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी पेरू खाण्यास सुरुवात करावी. यामुळे लवकर आराम मिळेल. नंबर 11, जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर काकडी चेहऱ्यावर घासण्यास सुरुवात करा. काही दिवसातच तुमचा चेहरा तरुण आणि ताजा दिसेल. नंबर 12, नखे चावल्याने दृष्टी कमकुवत होते. नंबर 13, जर तुम्हाला म्हातारपणीही तरुण दिसायचे असेल तर हळद मिसळून 1 ग्लास दूध प्या. नंबर 14, सतत डोळे चोळल्याने दृष्टी कमी होऊ शकते. नंबर 15, जे लोक दूध पित नाहीत त्यांची वयाच्या 30व्या वर्षी हाडे कमकुवत होतात. नंबर 16, केळी खाल्ल्यानंतर 1 छोटी वेलची खाल्ल्याने केळी लवकर पचते. नंबर 17, बदाम, हळद आणि तांदूळ बारीक करून त्यात थोडे दूध घालून चेहऱ्यावर लावल्याने रंग उजळतो. नंबर 18, वृद्धत्व रोखण्यासाठी अक्रोड खा. मूत्रपिंडाच्या आजारासाठी केळी खा. नंबर 19, लक्षात ठेवा, पिठापासून बनवलेल्या ॲलर्जी असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी दही खावे. नंबर 20, मासे खाणाऱ्या लोकांचे मेंदू निरोगी आणि सक्रिय असतात. नंबर 21, चॉकलेट खाल्ल्याने तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो. नंबर 22, खाल्ल्यानंतर जड वाटत असेल तर लिंबाचे काही थेंब प्या. नंबर 23, कांदा न घालता दुपारचे जेवण खाऊ नका. रात्री कांदे खाणे टाळा, कारण कांदे आजारांना आकर्षित करतात. नंबर 24, जो सकाळी 50 ग्रॅम भाजलेले चणे आणि 3 बदाम खातो, ते चावून खातो, तो कायमचे तारुण्य अनुभवतो. नंबर 25, दररोज सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर काळी मिरी पावडरमध्ये भाजलेले चणे मिसळून खा. यामुळे दृष्टी, स्मरणशक्ती सुधारते आणि वारंवार लघवी होण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हा उपाय पचनक्रिया देखील सुधारतो. नंबर 26, सकाळी रिकाम्या पोटी सुगंधित अन्नाचा वास घेतल्याने माणूस कायमचा तरुण राहतो. नंबर 27, हळदीच्या पाण्यात टोमॅटो मिसळून प्या. यामुळे पोट स्वच्छ होते. नंबर 28, जो जास्त पाणी पितो तो वारंवार बलवान होतो. नंबर 29, सकाळी 3 अंजीर खाल्ल्याने गुडघे आणि सांधे मजबूत होतात, ज्यामुळे शरीर लोहासारखे मजबूत होते. नंबर 30, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हाडे कमकुवत होतात. नंबर 31, जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी आल्याचा सुगंध घ्या. यामुळे तुम्हाला शांत झोप येईल. नंबर 32, आंघोळ करताना तुमच्या नखांना बदामाचे तेल लावा. यामुळे तुमची स्मरणशक्ती सुधारेल आणि तुमची कमकुवत दृष्टी तीक्ष्ण होईल. नंबर 33, जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर मीठ आणि चरबीचे सेवन कमीत कमी करा. नंबर 34, तुमचे पोट निरोगी ठेवण्यासाठी तुमचे रात्रीचे जेवण हलके आणि सहज पचण्याजोगे असावे. नंबर 35, दररोज दह्यात थोडे व्हिनेगर मिसळून चेहरा धुवा. यामुळे तुमचा चेहरा उजळेल. नंबर 36, जास्त थंड पदार्थ खाल्ल्याने पुरुषी कमजोरी येऊ शकते. नंबर 37, काम करण्यापूर्वी डोक्याला बदामाचे तेल लावल्याने तुमचा मेंदू मजबूत होतो. नंबर 38, जर तुम्हाला खोकला असेल तर दह्यात मोहरीचे तेल घाला आणि ते दररोज 5 दिवस लावा आणि परिणाम पहा. नंबर 39, जर तुम्हाला मधुमेह असेल तर एखाद्या व्यक्तीला उंटाचे दूध द्या, ते निघून जाईल.
नंबर 40, काम करताना जर तुम्हाला झोप येत असेल किंवा सुस्ती येत असेल तर आल्याचे पाणी प्या. नंबर 41, ब्लॅकबेरी मिठाने खाल्ल्याने सैल हालचाल थांबते. नंबर 42, कपडे गंजलेले असतील तर त्यावर लिंबू चोळल्याने डाग निघून जातात. नंबर 43, जास्त खाणाऱ्या व्यक्तीला आजार होण्याची शक्यता असते. नंबर 44, लठ्ठपणा असलेल्या महिलांनी कांद्याचे तेल आणि निगेला तेल समान प्रमाणात मिसळावे, चांगले मिसळावे आणि दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब प्यावे. लठ्ठपणा आणि वजन जादूसारखे कमी होईल. नंबर 45, जर तुम्हाला तुमच्या घशाची काळजी घ्यायची असेल तर तुमच्या जेवणात काळी मिरी नक्की वापरा. नंबर 46, जर तुम्हाला तुमच्या नाकाची काळजी घ्यायची असेल तर पुदिना वापरा. नंबर 47, झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी व्यायाम टाळा, कारण तुम्ही जितका जास्त व्यायाम कराल तितके तुम्ही जास्त सतर्क व्हाल. नंबर 48, 4 गोष्टी माणसाच्या नशिबाची लक्षणे आहेत. चांगले वाहन, सुंदर घर, चांगले शेजारी आणि दयाळू पत्नी. नंबर 49, सकाळी उठल्यानंतर लगेच शक्य तितक्या वेळा 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 50, जर एखादी व्यक्ती असामान्य पद्धतीने आणि जास्त प्रमाणात खात असेल तर त्यांना ताण येतो. नंबर 51, दररोज सकाळी दही खाल्ल्याने वृद्धत्व आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतात. नंबर 52, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी पाण्यासोबत चिमूटभर निगेला बियाणे घ्या. काही दिवसांच्या वापराने पोटातील जळजळ दूर होईल. नंबर 53, अजवा खजूर कर्करोगात मदत करते आणि मानसिक आरोग्य सुधारते. नंबर 54, पोटाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी बटाटे खूप फायदेशीर आहेत. नंबर 55, जर एखाद्याला मधमाशी किंवा इतर कोणत्याही कीटकाने चावा घेतला असेल तर ताबडतोब प्रभावित भागात मीठ पेस्ट लावा. यामुळे वेदना कमी होतील आणि सूज थांबेल. नंबर 56, जर तुम्हाला जास्त काळ तरुण राहायचे असेल तर दुधात भिजवलेले अंजीर आणि त्यानंतर कच्चे आले खा. नंबर 57, लहान मुलांसाठी पुरेशी झोप खूप फायदेशीर आहे. नंबर 58, झोपण्यापूर्वी किमान 4 तास आधी कॉफी किंवा चहा पिणे टाळा, अन्यथा तुमची झोप बिघडेल. नंबर 59, रिकाम्या पोटी किंवा जास्त खाल्ल्यानंतर झोपण्याचा प्रयत्न करू नका. नंबर 60, दररोज दुपारी भाकरीसोबत कच्चा कांदा खाल्ल्याने तुमचे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.